आपको क्या क्या तकलीफ क्या होती, पेट साफ नहीं होता क्या? हाँ उतना से दूसरा कुछ नहीं। अच्छा, क्या उम्र है आपकी? 60। 60 साल है। कितने दिनों से तकलीफ हो रही है? ये दो 4 महीने से ज्यादा। 2-4 महीने से। ऐसे वैसे 6 महीने पकडणे. आता हे पेशंट जे आहे हे ना वयोवृद्ध आहे, तर ह्या ओल्ड एजमध्ये काय होतं की यांचं पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं, आतड्याची हालचाल कमी होते, यांचं चालणं फिरणं कमी असतं, खाण्यामध्ये फायबर येत नाही, त्याच्यामुळे यांना कॉन्स्टिपेशन होतं. काही काही लोकांमध्ये ह्या एजनुसार कॅन्सर, आतड्याचा कॅन्सरही असू शकतो. त्यासाठी आपल्याला कोलोनोस्कोपी किंवा सिटी स्कॅन करणं गरजेचं असतं. दुसरं एक असतं ओडीएस. ओडीएस म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह डिफिकेशन सिंड्रोम, म्हणजे आतड्यामध्ये जातं खालचं, त्यामुळं पोट साफ व्हायला मदत होते, किंवा आतड्याची हालचाल खूप मंद होऊनही असे प्रॉब्लेम येतात. यासाठी उपाय काय की साधा सुद्धा उपाय म्हणजे पाणी पिणे, सलाड वगैरे घेणे, व दुसरं एखादं इसाबगोल किंवा हाय फायबर डाएट सारखं साधं आयुर्वेदिक जे असतं कायमचूर्ण सारखं, तसं थोडंसं जर दिलं यांना तर यांचा इम्प्रूव्हमेंट होते. यांनी जर इम्प्रूव्हमेंट झाली नाही तर पुढील तपासण्या करणे 100% आपल्याला क्रमप्राप्त असतं. त्याच्यामुळं ओल्ड एजमध्ये कॉन्स्टिपेशन झाल्यास व ते लगेच रिलीव्ह झालं नाही तर पुढे तपासणी करणं खूप गरजेचं असतं. मी डॉक्टर किरण गोरे, राहता येथील साहेब बिनो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधून बोलतो. थँक्यू.